कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे. ही आमची भावना आहे. कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल. संजय राऊतांसारख्या राज्यसभेत असणाऱ्या मोठ्या माणसाचं अतिशय छोटं मन आहे. ये अंदर की बात है, संजय राऊत महायुती के साथ है असं वातावरण, असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात. महाभारतामध्ये कर्णाचा पराभव होण्याचं कारण शल्य होता, त्याचा जो रथचालक होता. मला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा विळाच उचलला आहे. महाराष्ट्र पुरोगामी, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वैचारिक शत्रुता असू शकते, वैचारिक विरोध असू शकतो, पण अशा पद्धतीने कोणी कोणाचा सत्कारच करायचा नाही, जन्मदिवसाच्या सदिच्छा द्यायच्या नाही, त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागीच व्हायचं नाही, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. आणि माननीय संजय राऊत साहेब धीरे धीरे महाविकास आघाडी संपावी यासाठी ज्या अंतःकरणापासून ते अशा वक्तव्यांनी प्रयत्न करताय, त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा आहे, शुभकामना आहे. ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याचा त्यांच्या संकल्पाला शक्ती देव.